स्वप्नात. नाही म्हणजे तुम्ही इथेच बेडवर झोपा, मी खाली गादी घालून झोपेन. नाही 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 नाही. अहो मॅडम असं काय बोलताय तुम्ही? मी असताना तुम्ही खाली कशाला झोपताय? नाही तुम्ही बेडवर झोपा ना, मी खाली नाही हो, मला सवय आहे खाली झोपायची, तुम्हाला नाहीये, त्यामुळे तुम्ही बेडवर झोपा. ते चालणार नाही मॅडम. तुम्ही वर झोपायचं, मी खाली झोपा, संपला. अहो तुम्ही हट्ट का करताय? तुम्ही हट्ट म्हणा किंवा काही म्हणा, पण तुम्ही खाली झोपलेला मला चालणार नाही. हो ऐकून तर घ्या. नाही मी ऐकून घेणार नाही अहो मी अजिबात. काय म्हणते ते तर मी ऐका. बहिरा झालोय मॅडम, मला काही ऐकू येत नाही. तुम्ही जर माझं ऐकणार नसाल तर जाऊ दे, मी खाली. गप्पा बसा. मी काय म्हणते ते तर ऐका ना. मला एक आयडिया सुचलीये. कोणती आयडिया? हे बघा, आपण टर्न बाय टर्न कसं झोपायचं ते ठरवून घेऊयात ना. म्हणजे आज मी खालती गादी घालून झोपते, तुम्ही बेडवर झोपा. मग उद्या तुम्ही खालती गादी घालून झोपा, मी बेडवर झोपेन. काय हुशार आहात तुम्ही मॅडम. हा सॉलिड आयडिया मॅडम. पण एक प्रश्न आहे, मला विचारू का? विचारा. म्हणजे तुम्ही अशी अचानक मला रूम मध्ये झोपण्याची परमिशन कशी काय दिली? कारण माझा तुमच्यावर विश्वास बसलाय आणि माझ्या मित्रांनी असं सोफ्यावर अवघडून झोपलेलं मला अजिबात चालणार नाही. काय? लक्षणीचा फोटो आणि पेपर मध्ये? हा वाच आहे. गाय तूच वाच ना. आदिराज, हे आदिराज इकडे ये. काय पप्पा? ती पेपरातली काय बातमी आहे ती वाच. बायकोच्या पायगुणामुळे सिद्धिराज गाडे पाटील यांनी फोडली यशस्वी दहीहंडी. दहीहंडी फोडत असताना सिद्धिराज गाडे पाटील यांना अनेक अडचणी येत होत्या, पण तेव्हाच त्यांच्या बायकोचे आगमन झाले आणि त्यांनी क्षणार्धात दहीहंडी फोडली. ललिता, आपले माळी आम्हाला पगार घ्यायला आले, पुढे बाहेर गावी गेले का? हो, धोब्याला सांगितलंय तो बिल घेऊन येईल. भाजी चांगली झाली, थोडी भाजी वाढा. भाजी सांगितली, डाळ नाही. सॉरी. काय झालं? काय झालं? तुमच्या मनात काहीतरी चाललंय ना? हो नाही, काय नाही. बोला 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 बोला. एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला, एवढं मी तुम्हाला तर नक्की सोडू. बोला. विश्वाचं कानेटकरांशी बोलणं झालं. विश्वाने त्यांना कन्व्हिन्स केलं की आम्ही फॅमिली ट्री नाही देऊ शकत. बरं तेही तयार आहेत, पण त्यांची एक अट आहे. आता विषय निघालाच आहे तर बोलून टाका. त्या काकाला जाऊन भांडण लपवण्यात काहीच अर्थ नाही. बोला. ते म्हणाले रजिस्ट्रेशनच्या वेळी फॅमिली ट्री नसली तरी चालेल, पण विश्वाच्या आत्याने यायला हवं. हे बघा, हे ऐकून तुम्ही चिडाल हे ठाऊक होतं मला. हो, पण ही आपल्या विश्वासाठी चांगली संधी आहे असं नाही का वाटत तुम्हाला? पुन्हा पुन्हा तेच तेच विषय काढून तेच तेच बोलून आम्हाला नको असलेल्या माणसाचा उल्लेख तुम्ही आमच्या समोर का करताय? आपल्या मुलासाठी दारूच्या आहारी गेला होता विश्वा, माहिती आहे ना? किती काळ गेला त्याला यातून बाहेर काढायला. किती दिवस तो तसा कोशात गेला होता, आठवतंय ना तुम्हाला? आता काहीतरी तो करू पाहतोय. मग आपण नको का त्याला सावरायला? सांगा बरं. हे बघा, वाटत असल्यास रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका, त्याही तुमच्याशी काही बोलणार नाही. चालेल? ठीक, येतो. पण आमची एक अट आहे, आम्हाला त्यांचा चेहराही बघायचा नाही. त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये. चालेल, ठीक आहे, चालेल.
मी तसं लक्ष्मीताई तुम्हाला किती वेळा सांगितलं ते नाव या घरात वर्ज आहे म्हणून. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात का राहत नाही? का तुम्ही सगळं जाणून बुजून करताय? नाही असं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगताय, त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नाही. अरे वा, बरं वाटतंय. नाही, कामाला बसलीस म्हणून म्हटलं. अहो आई, जरा बेटर फील होतंय. म्हणजे ते गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेक घेतलाय ना, थोडं रिलॅक्स वाटतंय आता. तू कधी बनवून घेतलीस गरम पाण्याची पिशवी? पाहिलं नाही मी तुला स्वयंपाकघरात. का कोणी आणून दिली? पिशवी ना? हा, पिशवी बहुतेक वीणा वहिनींनी आणून दिलं. म्हणजे मी कामात होते ना, माझं एवढं लक्ष नव्हतं. मे बी त्यांनीच असेल. अगं बहुतेक काय मी नाही दिली म्हणजे तिनेच दिली असणार ना. चल बरं झालं, आभार मानलेस ना तिचे. आई, आभार वगैरे कशाला? म्हणजे एवढं तर आपण एकमेकांसाठी करतोच ना, मग त्यात थँक्यू वगैरे कशाला म्हणायचं ना. असं काय करतेस? एवढं तिने प्रेमाने तुला गरम पाण्याची पिशवी आणून दिली, त्याने तू शेक घेतलास म्हणून तुला बरं वाटलं ना, मग तिचे आभार नको का मानायला? आई हो प्लीज, तुम्ही उगाच मोठा इश्यू करताय. हे बघा, थँक्यू म्हणण्या इतपत एवढी मोठी मदत काही त्यांनी केलेली नाहीये. आणि ही बेसिक ह्युमॅनिटी आहे. ऑफिसमध्ये सुद्धा कलिग्ससाठी आम्ही करतो. त्यात काही आभार वगैरे मानत बसत नाही एकमेकांचे. हो का? माझंच काहीतरी चुकतंय. नाही. नाही, कर तू तुझं काम कर. आई, नाही.